नमस्कार, मी प्रशांत कदम. बिहारमधल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा दारुण पराभव हा संपूर्ण देशामध्ये आज टॉकिंग पॉइंट बनलेला आहे आणि त्याला कारणं देखील तशीच आहेत. पोटनिवडणूक आपल्याकडं देशामध्ये अधूनमधून वेगवेगळ्या कारणांनी होत असते. त्यामुळं एका पोटनिवडणुकीच्या निकालाचं एवढं काय असं म्हणण्यासारखा हा आजचा निकाल नाहीये. त्याचे वेगवेगळे अर्थ महत्त्वाचे आहेत, कारण ज्या पार्श्वभूमीवरती ही निवडणूक होत होती, ती पार्श्वभूमी जास्त महत्त्वाची आहे. देशामध्ये जंतर मंतरवरच्या आंदोलनानंतर जेनझीचा दिसलेला राग, त्याच्यानंतर झालेली ही पहिली निवडणूक, बांकेपूर मतदारसंघाची रचना, शहरी आणि हा जो जेनझी मतदार आहे तो निर्णायक ठरण्याची एकूण सगळी रचना, या पार्श्वभूमीवरती भाजपच्या विरोधात गेलेला कौल, नितीश कुमारांना बदलून भाजपनं तिथं सम्राट चौधरी या क्रिमिनल आणि वादग्रस्त बॅकग्राऊंडच्या नेत्याला दिलेली संधी आणि प्रशांत किशोर यांच्यासारख्या नव्या पर्यायानं तिथं स्वतः मैदानात उभं राहणं, या सगळ्याचा परिपाक या पोटनिवडणुकीच्या निकालामध्ये दिसतोय. सगळ्यात धक्कादायक गोष्ट काय आहे? भाजपकडे गेल्या 3 दशकांपासून हा मतदारसंघ होता. 1995 पासून 2006ला भाजपचे नितीन नबीन यांच्या वडिलांचं निधन झालं. त्याच्या आधी ते आमदार होते आणि त्या पोटनिवडणुकीपासून म्हणजे नितीन नबीन हे स्वतः आमदार इथं होते आणि ज्यावेळी ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले, त्याच्यानंतर ते राज्यसभेवरती गेले आणि त्यांच्या राज्यसभेवरती जाण्यामुळं झालेली ही विधानसभेची रिक्त जागा, तिथं पोटनिवडणूक होते आणि जनसुराज्य पक्ष, की जो नुकत्याच मागच्या वर्षी झालेल्या बिहारच्या निवडणुकीमध्ये अगदी झिरो ठरवला गेलेला होता, 243 जागा लढवून एकाही जागेवरती त्यांना विजय मिळालेला नव्हता. अवघी 3.41% मतं मिळाली आणि सगळ्यांनी त्यांना मोडीत काढलेलं होतं. त्या पक्षाच्या प्रशांत किशोर यांनी या पोटनिवडणुकीमध्ये स्वतः मैदानात उतरायचं ठरवलं. अर्थात त्यांचा हा निर्णय पण फार सरप्रायझिंग आणि वेगळा होता, कारण मागच्या वेळी जेव्हा विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होत होती, तेव्हा मात्र ते स्वतः मैदानात उतरलेले नव्हते. पण यावेळी पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी स्वतः रिंगणात उतरायचं ठरवलं आणि तसं त्यांच्या निर्णयाला दाद दिली पाहिजे, कारण हा मतदारसंघ जो आहे तो विरोधकांसाठी फार अवघड मतदारसंघ होता. 1995 पासून सलग 3 दशकं ज्या मतदारसंघामध्ये भाजपचं वर्चस्व आहे, त्या मतदारसंघामध्ये लढायचं प्रशांत किशोर यांनी ठरवलं आणि आज निकाल काय आलेला आहे तर 19,324 मतांनी त्यांनी भाजपच्या नीरज कुमार या उमेदवाराचा पराभव केलेला आहे. म्हणजे बघा, हा मतदारसंघ असा होता की जिथं भाजपची मतं 50% अधिक अनेकदा गेलेली आहेत. मागच्या वेळी नितीन नबीन यांचा जो विजय होता तो जवळपास 55,000 मतांच्या लीडनं होता आणि आज त्याच मतदारसंघामध्ये म्हणजे जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघामध्येच भाजपला धूळ चारण्यात आलेली आहे. आता त्या अर्थानं हे पण लक्षात घ्या की ज्यावेळी नितीन नबीन हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले, तेव्हा पंतप्रधान मोदी असं म्हणाले होते की आता नितीन नबीन हे माझे बॉस आहेत. त्या अर्थानं मोदींच्या बॉसचा झालेला हा पराभव आहे. आणि मगाशी मी जे म्हटलं, जेनझीचा झालेला प्रोटेस्ट, नीट सारख्या परीक्षामध्ये झालेले घोळ, सीबीएसई सारख्या परीक्षेमध्ये मार्कांचा घोळ, या सगळ्या पार्श्वभूमीवरती राम मंदिराचा घोटाळा आणि या सगळ्या अशा वातावरणामध्ये झालेली ही पोटनिवडणूक, जिथं 30 जुलैला मतदान झालं आणि आज मतमोजणी झाली आणि कौल भाजपच्या विरोधात आलेला आहे. भाजपचा सगळा अहंकार उतरवणारा हा निकाल आहे, कारण 19,000च्या मतांनी त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. सलग 1995 पासून जी विधानसभा भाजप जिंकत आली आहे, तिथं प्रशांत किशोर विजयी झालेले आहेत. आता दुसरं एक महत्त्व या निवडणुकीचं हे आहे, नितीश कुमार यांना मुख्यमंत्री म्हणून भाजपनं दूर केल्यानंतरची ही पहिली निवडणूक होती. सम्राट चौधरी हे भाजपचे आता मुख्यमंत्री आहेत. या संपूर्ण निवडणुकीच्या प्रचारामध्ये प्रशांत किशोर थेटपणे आरोप करत होते की 7 लोकांच्या मर्डरमध्ये ज्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हेगारी खटला दाखल होतो, जो
त्याच केसमध्ये जेलमध्ये पण जाऊन आलेला आहे, अशा व्यक्तीला भाजप मुख्यमंत्री कसं काय बनवू शकते? त्यांचं म्हणणं आहे की ठीक आहे, भाजपकडे मॅन्डेट आहे, त्यांचाच मुख्यमंत्री होणार, ही गोष्ट आम्हाला मान्य आहे. पण मग असं असताना तुम्ही हाच व्यक्ती अशा वादग्रस्त पार्श्वभूमीचा का निवडता? हा भाजपचा अपमान आहे आणि या क्रिमिनल केसेसची माहिती त्यांनी इलेक्शन ॲफिडेव्हिटमध्ये दिलेली नाहीये. याच्याबद्दल सुद्धा सातत्यानं प्रशांत किशोर हे जाहीरपणे आरोप करत होते. आता हे आरोप सम्राट चौधरी यांनी अनेकदा फेटाळलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की याच्यामध्ये काही तथ्य नाहीये. त्यांच्या डिग्रीबद्दल सुद्धा फार वाद झालेले आहेत. त्यांच्या वयाबद्दलचे पण वाद झालेले आहेत. पण तरी सुद्धा भाजपला असाच व्यक्ती मुख्यमंत्रीपदी पाहिजे होता आणि नितीश कुमार टू सम्राट चौधरी हा बदल झाल्यानंतरचा हा पहिला पोटनिवडणुकीचा निकाल आहे, ज्याच्यामध्ये बिहारमधल्या 3 पैकी 2 ठिकाणी भाजपनं जागा गमावलेली आहे. दांतियामध्ये काँग्रेस विजयी झाली आहे आणि इथं प्रशांत किशोर यांच्या बांकेपूर मतदारसंघाची जर तुम्ही रचना लक्षात घेतली तर हा आधी वेस्ट पटना मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा. 2008चं जे मतदारसंघ पुनर्रचना झाली त्याच्यानंतर त्याचं नाव बांकेपूर झालं आणि हा शहरी मतदार आहे. म्हणजे जो कायमस्वरूपी पारंपरिक मतदार मांडला गेलेला आहे भाजपचा, अशा मतदारसंघातली ही निवडणूक आणि तिथं झालेला भाजपचा पराभव आहे. जेनझीचं एक मोठं आंदोलन झाल्यानंतर जेनझीची प्रतिक्रिया या निकालात उमटलेली आहे का, याच्याबद्दलचं सुद्धा विश्लेषण या निमित्तानं होताना दिसतंय आणि म्हणून हा विजय फार महत्त्वाचा आहे. आता पोटनिवडणूक म्हटल्यानंतर मतदान थोडंसं कमी होतं. या निवडणुकीमध्ये सुद्धा 35% आसपास मतदान झालेलं होतं. मागच्यापेक्षा 7% मतदान कमी झालेलं होतं. पण एक लक्षात घ्या की देशभरामध्ये हा पॅटर्न वारंवार दिसलेला आहे की ज्या वेळी पोटनिवडणूक होते तिथं मात्र भाजप विजय होऊ शकत नाही. उत्तर प्रदेशातलं उदाहरण फार महत्त्वाचं आहे. 400 जागा जिथं योगी आदित्यनाथ विधानसभेमध्ये जिंकतात, 400 पैकी बहुतांश म्हणजे बहुमतानं, त्याच ठिकाणी जेव्हा पोटनिवडणूक होते भाजप सपाटून मार खाते. इथं सुद्धा तेच झालं. या पोटनिवडणुकीमध्ये भाजपनं काय पणाला लावलेलं नव्हतं. या पोटनिवडणुकीमध्ये 27 केंद्रीय मंत्री प्रचाराच्या रिंगणात उतरलेले होते. 40 पेक्षा जास्त MLA, सेलिब्रिटींची फौज आणि स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची ही विधानसभा सीट असल्यामुळं भाजपनं हा सगळा विषय जो आहे तो प्रतिष्ठेचा केलेला होता. पण तरी देखील सपाटून मार जो आहे तो भाजपला खावा लागलेला आहे. त्यामुळं तुम्ही असं कुणाला गृहीत धरू शकत नाही की हा आमचा बालेकिल्ला, हा आमचा मतदारसंघ, हे आमचे मतदार. प्रशांत किशोर पण प्रचारामध्ये हेच सांगत होते की संघ जो आहे तो कुणाच्या मालकीचा नसतो, तो मतदारांच्या मालकीचा असतो आणि हेच या निकालानं दाखवून दिलेलं आहे. दुसरी गोष्ट ही महत्त्वाची आहे की या निमित्तानं बिहारच्याच नव्हे, राज्याच्या आणि राष्ट्राच्या राजकारणामध्ये एका नव्या पर्यायाची एंट्री होतीये का? जनस्वराज्य पक्षाला सगळ्यांनी त्यावेळी मोडीत काढलेलं होतं, पण या पक्षाच्या प्रशांत किशोर यांनी यावेळी योग्य निर्णय घेतला. मागच्या वेळी ते लढले नव्हते, स्वतः लढले नव्हते. लढू असं जाहीर करून नितीश कुमारांच्या विरोधात त्यांनी ऐनवेळी माघार घेतलेली होती. पण यावेळी ते मैदानात उतरले, अवघड चॅलेंज स्वीकारलं आणि जो लढतो त्याला नशीब साथ देतं, हेच या निमित्तानं सिद्ध झालेलं आहे. प्रशांत किशोर यांच्या निमित्तानं एक वेगळा पर्याय बिहारच्या राजकारणामधला मतदारांनी स्वीकारलेला आहे आणि याच्याकडे आपण अजून एका अँगलनं बघितलं पाहिजे. तिकडं तामिळनाडूमध्ये जोसेफ विजय, थलापती विजय याला मतदारांनी स्वीकारलं आणि इथं बिहारमध्ये प्रशांत किशोर यांच्या नेतृत्वावरती एक प्रकारे शिक्कामोर्तब झालेला आहे. हा केवळ एका पोटनिवडणुकीचा निकाल म्हणता येणार नाही. बिहारच्या मतदारांनी दिलेला हा फार महत्त्वाचा कौल आहे. लीडरशिपच्या दृष्टीने दिलेला कौल आहे, भाजपच्या अहंकाराच्या दृष्टीने दिलेला कौल आहे आणि कदाचित नितीश कुमार यांना ज्या पद्धतीनं भाजपनं बाजूला केलं त्याच्यावरची सुद्धा ही कमेंट असू शकते. कारण हा जो मतदारसंघ आहे तो पूर्णपणे शहरातला मतदारसंघ होता. लोकसभेसाठी पटना साहिब या मतदारसंघामध्ये बांकेपूर येतं आणि तिथं ही पोटनिवडणूक झालेली होती. आता बिहारमधल्या 3 पैकी 2 ठिकाणी भाजपचा पराभव झालाय. दांतियामध्ये काँग्रेस विजयी झाली आहे. याही अर्थानं पोटनिवडणुकीमध्ये भाजप का हरते,
हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आणि प्रशांत किशोर यांनी जेव्हा बिहारमध्ये पदयात्रा केलेली होती आणि जे इलेक्शन मॅनेजमेंटचं काम आत्तापर्यंत करत होते, अनेक मुख्यमंत्री त्यांनी वेगवेगळ्या राज्यामध्ये बसवले, ते स्वतः मात्र निवडणुकीच्या रिंगणामध्ये यशस्वी होऊ शकत नव्हते. पण आज ते भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघामध्ये विजयी होऊन आमदार झालेले आहेत. ही त्यांच्या दृष्टीनं फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांची एंट्री उशिरा का होईना, पण अगदी समर्पक पद्धतीनं झाल्याचं या ठिकाणी दिसतंय. आता भाजपनं बघा की कशी आपल्या सेफ मतदारसंघामध्ये शेवटच्या वेळी गणितं चुकवली. भाजपचा एक अभिषेक बंटी नावाचा उमेदवार जो आहे तो आधी जाहीर झालेला होता, पण 24 तासामध्ये त्याची उमेदवारी मागे घेण्यात आली आणि दुसरा उमेदवार देण्यात आला. तिथंच भाजपच्या दृष्टीनं निगेटिव्ह कॅम्पेन व्हायला सुरुवात झाली. कारण प्रशांत किशोर यांनी प्रचार हा केला की बघा, भाजपला सुद्धा आपल्या विजयावरती विश्वास नाहीये. इतक्या सेफ मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांना ऐनवेळी उमेदवार बदलावा लागतोय. याचा अर्थ त्यांच्याही मनामध्ये विजयाची खात्री नाहीये. हा प्रचार प्रशांत किशोर यांनी सुरू केला आणि ती जी चूक आहे ती कदाचित त्यांना महागात पडली हे आता निकालामध्ये दिसतंय. पण एका पोटनिवडणुकीच्या निकालापेक्षा सुद्धा या निकालाचा राज्याच्या दृष्टीनं आणि राष्ट्राच्या दृष्टीनं महत्त्वाचा अर्थ यासाठी आहे, कारण आता प्रशांत किशोर विधानसभेत येतील. विधानसभेमध्ये ते थेट सम्राट चौधरी यांना आक्रमकपणे अंगावरती घेतील, कारण सम्राट चौधरी यांच्या वादग्रस्त बॅकग्राऊंडबद्दल थेटपणे आत्तापर्यंत कुणी बिहारमध्ये बोलत असेल तर ते प्रशांत किशोर बोलत आलेले आहेत. आता तेच प्रशांत किशोर आमदार होत आहेत. त्यामुळं जेनझीच्या आंदोलनानंतर झालेली ही पहिली निवडणूक, सगळा पोलिसी अत्याचार ताजा आहे, नीट परीक्षेचा घोळ आणि त्याच्यावरचे वाद, राम मंदिरातला घोटाळा, हे सगळं ताजं असताना ज्या मतदारसंघामध्ये 3 दशकं भाजपचं वर्चस्व होतं, त्या मतदारसंघामध्ये भाजपला धूळ चारली गेलेली आहे आणि एक नवा पर्याय मतदारांनी निवडलेला आहे. ही गोष्ट दुर्लक्षित करून चालणार नाही की तुम्ही कितीही सांगा आम्ही जगातला मोठा पक्ष आहोत, आमचे हे बालेकिल्ले आहेत, ते उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. हेच आपल्याला बांकेपूरच्या या निकालानं दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून हा प्रशांत किशोर यांचा विजय, जे इलेक्शन स्ट्रॅटेजिस्ट होते ते आता आमदार बनलेले आहेत आणि कदाचित आपल्या पक्षाच्या वाढीसाठी स्वतः मैदानामध्ये येऊन त्यांनी मिळवलेला हा पहिला विजय कुणी सांगो त्यांच्या पक्षाच्या दृष्टीनं सुद्धा पुढच्या वाटचालीसाठी फार महत्त्वाचा ठरू शकेल. तुम्हाला बिहारच्या या पोटनिवडणुकीबद्दल काय वाटतं? आणि अशा क्रिमिनल बॅकग्राऊंडच्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपदी बसवल्यामुळं शहरी मतदारसंघ भाजपचा जो बालेकिल्ला होता तो नाराज होत चाललेला आहे का? त्याची ही रिॲक्शन आहे का? जेनझीच्या रागाची ही रिॲक्शन आहे का? तुम्हाला नेमकं काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.